रस्त्यावर इमारतीच्या तळमजल्यावरील वाहन तळांवर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत। या वाहन चोरीमुळे वाहन मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बाजारात खरेदीसाठी आलेले दुकानांसमोर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या दुचाकीही चोरट्यांनी चोरले आहेत। डोंबिवली पश्चिमेश शास्त्रीनगर भागात राहणारे अभिषेक भंडारे यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या तळमजल्यावरील वाहन तळावरून चोरट्याने चोरून नेली आहे। तर कल्याणमधील आधारवाडी भागात राहणारे किराणा दुकानदार हरीश चौधरी यांची दुचाकी गुरुदेव ग्रँड हॉटेल जवळील रस्त्यावरून गेल्या 15 दिवसांपूर्वी चोरीला गेली आहे। कल्याण जवळील सापर्डे गावात राहणारे जनार्दन मढवी या भाजी विक्रेत्याची दुचाकी कल्याण पश्चिमी रेल्वे स्थानकाजवळ गोपाळकृष्ण हॉटेल समोरून रस्त्यावरून चोरट्याने बनावट चावीचा वापर करून चोरून नेली आहे। कल्याणमधील छायाचित्रकार मुर्तुझा चंपली यांनी गजानन हायस्कूल समोरील रस्त्यांवर आपली दुचाकी उभी करून ठेवली होती। ते आपले काम उरकून पुन्हा घटनास्थळी आले तर दुचाकी गायब असल्याचे दिसले। परिसरात त्यांनी शोध घेतला पण दुचाकी आढळलीच नाही। या वाहन चोरी प्रकरणी तक्रारदारांनी विष्णुनगर महात्मा फुले पोलीस ठाणे बाजारपेठ आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत। भुरटे चोर डोंबिवली कल्याणमधील बाजारांमध्ये पाळत ठेवून या दुचाकी वाहनांची चोरी करत असल्याचे व्यापारी सांगतात। बांगलादेशमधील जाळपोळीनंतर अनेक मागतेकरी बांगलादेशी शहर परिसरातील मोकळ्या जागांमध्ये राहण्यास आले आहेत। शहर परिसरातील बेकायदा चाळींमध्ये वास्तव्य करून असलेले हे चोरटे या चोऱ्या करत असल्याचा तक्रारदारांचा संशय आहे।